आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक महत्त्वाचा विषय तुमच्या समोर मांडणार आहे आणि हा विषय फारच महत्त्वाचा आहे। जेव्हा कोणी जळणारा व्यक्ती किंवा आपल्या नात्यातला व्यक्ती आपल्यावर करणी करतो तेव्हा घरावर करणी केल्यानंतर ती सर्वात अगोदर कोणाला लागते, त्या करणीचा परिणाम काय होतो हे आज ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे आणि हा विषय फारच महत्त्वाचा आहे। मे बी माझा आवाज फाटत असेल म्हणून थोडासा व्हॉल्यूम कमी करून तुम्ही ऐका। हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा असणार आहे। बघा, जेव्हा एखादा मंत्र मारणारा आपल्यावर जळणारा व्यक्ती जेव्हा तुमच्या घरावर करणी करतो, मूठ मारतो किंवा कोणतीही विद्या करतो, तेव्हा ती करणी घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती प्रवेश केल्यानंतर आपल्या घरामध्ये अचानकपणे संकट यायला सुरुवात होते। आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे। बघा, घराचं पूर्णपणे रक्षण करण्याची जबाबदारी मनुष्य म्हणून त्या घराचा जो मुख्य सदस्य आहे म्हणजे कुटुंब प्रमुख त्याची असते। पण माणसाच्या शक्तीच्या बाहेर ज्या वेळेला एखादी परकीय शक्ती आक्रमण करते तेव्हा घराचा कुटुंब प्रमुख त्याला काही करू शकत नाही आणि अशा वेळेला काय होतं, मग संकट अचानकपणे सुरू होतात, मग घरात आजार सुरू होतात, त्याच्यानंतर काहीही होऊ शकतं जे मी तुम्हाला जास्त ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही। कित्येकदा ह्या करणी प्रकारामध्ये जीवसुद्धा जातात। पण आपल्या घरात अशी एक दैवी शक्ती असते जी आपल्या घरावर वार झाल्यानंतर किंवा आक्रमण झाल्यानंतर सर्वात अगोदर ती दैवी शक्ती, ती देवी स्वतःच्या अंगावर हा वार घेत असते। ती कोण? तुम्हाला ह्याबद्दल काही माहीत असल्यास हा व्हिडिओ 2 सेकंदासाठी पॉज करा आणि कमेंटमध्ये मला उत्तर तुम्ही सांगा। घाबरू नका, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उत्तर देणार आहे। तुमचा वेळ जास्त वाया घालवत नाही की आपल्या घराचं संपूर्णपणे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या ग्रामदेवतेवर आणि दुसरी देवी म्हणजे आपली कुळदेवता यांच्यावर असते। पण त्याहीपेक्षा सर्वात मोठी जबाबदारी आपल्या घरात जी देवी असते त्या देवीची असते आणि ती म्हणजे आपल्या घरात लावलेली तुळशी माता। जेव्हा कोणी नात्यातला व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती किंवा मांत्रिक तुमच्यावर तंत्रप्रकार करतो म्हणजेच करणी करतो, तेव्हा घरात प्रवेश केल्यानंतर ती करणी आपल्या घरातील तुळशी माता स्वतःच्या अंगावर ती घेत असते आणि म्हणूनच तुळशी माता करपायला सुरुवात होते आणि काही प्रसंगी ती सुकून मरून जाते। हे सर्व का? कारण सर्वप्रथम आईच आपल्या हाकेला, हे कसं होतं? कारण आई आपल्या लेकरांच्या हाकेला सदैव धावत असते आणि तुळशी आई म्हणजे आपल्या घरातील सर्वात मोठी आई आहे। ती त्या घराचं रक्षण करत असते। जेव्हा आपली आई किंवा आपली पत्नी त्या तुळशीला रोज हळद कुंकू वाहते, तिला पाणी घालते, तिला उदबत्ती दाखवते, दिवा लावते, तेव्हा ती देवीसुद्धा, ती आईसुद्धा आपल्या सेवेवर प्रचंड प्रमाणात प्रसन्न होत असते, ती आनंदी असते आणि ती तिचं कर्तव्य करायचं कधीही सोडत नाही। तुमच्यापैकी बऱ्याच जणांबरोबर हे झालेलं असेल की एका विशिष्ट दिवशी घरातील तुळस मरून जाते। हे असं का? कारण घरावर जेव्हा कोणी वारंवार करणीचा मारा करतं किंवा कोणी मूठ मारतं त्यावेळेला आपल्या घरातील तुळशी माता ही सर्वात अगोदर तिच्या अंगावर घेत असते आणि म्हणूनच ती करपून जाते। आपल्या हिंदू धर्मात 2च अशा प्रमुख अमावस्या आहेत की त्या अमावस्येच्या वेळेला जर कोणी करणी केली तर तिचा तीव्र प्रभाव आपल्यावर आणि आपल्या घरावर बसत असतो।
आणि त्या 2 अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी सोमवती अमावस्या आणि दुसरी शनिवारी येणारी शनी अमावस्या. इतर कोणत्याही अमावस्येच्या दिवशी जर काही मूठ मारली किंवा करणीचा प्रकार झाला तर तिचा फारसा प्रभाव आपल्या जीवनावर किंवा आपल्या घरावर पडत नसतो. पण हा प्रभाव आपल्या घरावर पडू द्यायचा की नाही द्यायचा हे सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंबातली प्रमुख स्त्री म्हणून तुमचं कर्तव्य असतं. जर तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेला वेळेवर जाऊन नैवेद्य देत असाल, तिची ओटी भरत असाल किंवा तुमच्या कुळदेवतेला तिथं दर्शनाला जात असाल तर हे दोन्हीही दैवत तुमच्या प्रत्येक संकटात सोबत असतात. पण जर तुम्हाला शक्य होत नसेल, नोकरीमुळे तुम्ही कधी जातच नसाल, तर अशा वेळेला तुळशी माता ही सर्वात अगोदर पुढाकार घेऊन तुमच्यावरचा जो मारा आहे तो स्वतःच्या अंगावर घेत असते. ह्या तुळशी मातेला वाचवायचं कसं? तर तुळशी मातेला सामान्य माणसाला वाचवण्याच्या शक्तीच्या पलीकडचं आहे. तुळशी मातेची शक्ती फार मोठी असते. पण तुम्ही जर रेकी शक्ती वापरणाऱ्यांची मदत घेतलीत, त्यांना जर तुम्ही विनंती केलीत आणि वारंवार जर तुमच्या तुळशी आईला तुम्ही रेकीची ऊर्जा देत राहिलात, जी की सृष्टीतली अशी शुभ आणि शीतल अशी शक्ती आहे, तर त्यावेळेला तुमची तुळशी माता ही तुमच्यावर अजून प्रसन्न होते आणि तिच्या जगण्याची शक्यतासुद्धा वाढते. पण असं कोणी जर नसेल आणि वारंवार करणी घेऊन तुमची तुळशी माता जर सुकून मरून जात असेल, तर अशा वेळेला त्या तुळशी आईला वाहत्या पाण्यात सोडून तिला नमस्कार करून त्या जागेवर दुसरी तुळस लावू शकता. पण जोपर्यंत ती तुमच्या घरात आहे तोपर्यंत रोज घरातल्या स्त्रीनं दिवसातून एक वेळ तरी तिला हळद कुंकू उदबत्ती दाखवून दिवा दाखवून तिचा सन्मान करा, तिची पूजा करावी. कारण ती आई अशी आहे जी आपल्या लेकराच्या मदतीला लगेच धावून येते. घरातली करणी कुणावर जाते, मग पुढे काय होतं ह्याविषयी आज मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आशा करतो की हे तुम्हाला कारण समजलं असेल. अशीच महत्त्वाची माहिती जर तुम्हाला श्रवण करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन बटन आहे त्याला देखील तुम्ही क्लिक करू शकता. कारण जॉईन बटन केल्यानंतर आणि सदस्य झाल्यानंतर त्यांच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे विषय जे मी बाहेर असे मांडू शकत नाही ते मंत्रासहित त्या मेंबर्स ओनली सेक्शनमध्ये मी मांडत असतो. तरी कृपया त्याचा लाभ घ्या. आशा करतो की आज सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून पुन्हा ऐकू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढा मला वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता मला आज्ञा द्या. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.